आम्हाला तिथंच बांधून पाहिजे, आम्ही हलणार नाही। घर तिथंच पाहिजे आम्हाला सगळ्यांना। आम्ही तिथं 50 वर्ष झालं राहतोय, आमच्या इथं कधी बिल्डर आला नाही, कुणी नाही आलेलं, बरोबर। आणि त्यांचा संबंध बी नाही। 7 बार आमच्या भीमनगरच्या नावावर आहे, मग यांचा काय संबंध आहे? हे कशासाठी येते? 60 वर्षापासून 7 बाऱ्यावर असलेली वसाहत, मालकी हक्काची वसाहत बिल्डरच्या फायद्यासाठी तोडण्याचं एक षडयंत्र सुरू आहे। जबरदस्तीनं झोपडपट्टी धारकांना त्यांच्या जागेपासून 10 किलोमीटर लांब जबरदस्तीचं घर पाडण्याचं पुनर्वसन जे केले जाते, त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत। कोथरूडचे स्थानिक आमदार, राज्याचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यावर भीमनगर यांच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या ठिकाणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डांबाळे यांची आपण प्रतिक्रिया घेऊ। आपली प्रमुख मागणी काय आहे? सुमारे 60 वर्षापासून 7 बाऱ्यावर असलेली वसाहत, मालकी हक्काची वसाहत बिल्डरच्या फायद्यासाठी तोडण्याचं एक षडयंत्र सुरू आहे। हे षडयंत्र गेली 12 वर्ष सुरू आहे। स्थानिक नागरिक या षडयंत्राच्या विरोधात सातत्याने आवाज उचलत आहेत। अशा अन्यायकारक पद्धतीचं पुनर्वसन आम्हाला नकोय अशी ते आर्त मागणी करतायत। या प्रकरणी जो SIR ने विकसक नेमलेला आहे त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत। असं असताना सुद्धा जबरदस्तीनं झोपडपट्टी धारकांना त्यांच्या जागेपासून 10 किलोमीटर लांब जबरदस्तीचं घर पाडण्याचं पुनर्वसन जे केले जाते, त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत। ही लढाई एक मोठी लढाई आहे। यापूर्वी अनेक आंदोलनं झाली, यापुढेही अनेक आंदोलनं होतील, पण दरम्यानच्या कालावधीमध्ये आमचे स्थानिक आमदार कोथरूडचे, आमचे ज्यांना मतं आमच्या लोकांनी दिलेली आहेत, अशा आमदारांकडे आम्ही आमचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी आलोय। चंद्रकांत दादा पाटलांनी यांच्यामध्ये इंटरव्हेन करावा, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं। आमचं म्हणणं खरं असल्यामुळे आम्हाला न्याय देण्यासाठी त्यांचं मंत्रिपद उपयोगात आणावं, या राष्ट्र मागणीसाठी आज आम्ही समस्त भीमनगर वासियांच्या वतीनं या ठिकाणी हा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। प्रशासनाने याविषयी दखल घेतली तर यापुढची आपल्या आंदोलनाची दिशा काय असेल? या पुढच्या कालावधीमध्ये आंदोलन अधिक तीव्र होणार आहे, अधिक टोकदार होणार आहे। काहीही झालं, काहीही परिस्थिती आली तरी आम्ही आमची घरं सोडणार आहोत का? आम्ही घरं सोडणार नाही। कोणताही बुलडोजर आम्हाला अडवू शकत नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही कुणालाही सामोरं जायला तयार आहोत, हा आमचा ठाम निर्धार आहे। हे सांगण्यासाठी आमचं आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये आमचं एकच ब्रीद आहे, घर आमच्या हक्काचं, कुणाच्याही बापाचं नाहीये आणि आमच्या हक्काच्या घरातनं कुणाचा बाप आम्हाला बाहेर काढू शकत नाही आणि बेकायदेशीर प्रक्रिया राबवून तर बिलकुल काढू शकत नाही। ही आमची ठाम भूमिका आहे। या ठिकाणी काय मागणी करणार आहात? या आजच्या आंदोलनातून आमची अगदी स्पष्ट मागणी आहे की भीमनगर वासियांचं कोणतंही अन्यायकारक पुनर्वसन जे सुरू आहे ते तातडीने रद्द करावं। आम्हाला आहे त्या ठिकाणी शांततेत जगू द्यावं। आमच्याकडनं कोणतीही दादागिरी तुम्ही करून घेऊ नका, आमच्यावर दादागिरी करू नका, हीच आमची मागणी। आणि मंत्री महोदय जे राज्याचे मंत्री आहेत आणि अत्यंत संवेदनशील आहेत, ते चंद्रकांत दादा पाटील हे आमचं म्हणणं ऐकून घेतील। आज ते त्यांच्या कार्यालयामध्ये जरी उपस्थित नसले तरी उद्या ते मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत, त्यांची आम्ही पुन्हा भेट घेणार आहोत आणि त्यांच्या समोर आमचं गाऱ्हाणं आम्ही मांडणार आहोत आणि ते गाऱ्हाणं मांडण्यासाठीच आजचा हा बिराड मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। आणि यातून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, आम्ही तुमचे मतदार आहोत, आमच्या हक्क अधिकारांचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आणि ती तुम्ही पार पाडावी एवढी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत। आम्हाला तिथंच बांधून पाहिजे, आम्ही हलणार नाही। घर तिथंच पाहिजे आम्हाला सगळ्यांना, दुसऱ्याकडे आम्ही जाणार नाही। तिथं आम्ही खूप वर्ष राहिलेले, आमचे लहान मुलं बी मोठे झालेले, माझे मुलं पण, आम्हाला तिथंच पाहिजे। आम्ही तिथं 50 वर्ष झालं राहतोय, आमच्या इथं कधी बिल्डर आला नाही, कुणी नाही आलेलं, बरोबर। आणि त्यांचा संबंध बी नाही। 7 बार आमच्या भीमनगरच्या नावावर आहे, मग यांचा काय संबंध आहे? हे कशासाठी येतात? त्यांना खायचंय म्हणून येतात ना, आम्ही त्यांना खाऊ देणार नाहीये।